लक्ष द्या. काल आपण वहीमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेल्या होत्या, राईट. तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक ट्यूब ऑफ फोर्सचा कन्सेप्ट आपण नवा मांडला होता. आणि कशासाठी मांडला होता तर तिथं आपण रिझनिंग लिहित होतो. ज्या ज्या वेळेस पॉइंट चार्जेस असतील त्या वेळेस पॉइंट चार्जेसची स्टडी करण्यासाठी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा वापर सहजासहजी करता येतो. परंतु एखाद्या कंप्लीट सरफेसला जर चार्ज दिलेला असेल आणि त्याची जर तुम्हाला स्टडी जर करायची असेल तर त्या ठिकाणी तुमच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या सफिशियंट होत नाहीत. म्हणून फॅराडे त्या ठिकाणी एक नवा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करतो आणि त्या कन्सेप्टला ही सेज इट ॲज ट्यूब ऑफ फोर्स. आता ट्यूब ऑफ फोर्स मध्ये बोलत असताना तो बोलतो का एक्झॅक्टली, कशाबद्दल बोलतो तर तो म्हणतो की ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे एखादा चार्ज सरफेस आहे, अशा चार्ज सरफेसवर एखादी क्लोज्ड बाउंड्री तुम्ही मारा. त्या क्लोज्ड बाउंड्री वरच्या प्रत्येक पॉइंट पासून जी काही लाईन ऑफ फोर्स निघते ती लाईन ऑफ फोर्स एक ट्यूब सारखं स्ट्रक्चर तयार करेल. आणि अशी जी काही ट्यूब असेल त्या ट्यूबला त्या ठिकाणी वी कॉल इट ॲज ट्यूब ऑफ फोर्स असं म्हणतो. पुढे तो म्हणतो त्या ठिकाणी ह्या ज्या काही ट्यूब ऑफ फोर्स आहेत, ह्या ट्यूब ऑफ फोर्स तयार झालेल्या आहेत. कोणापासून तयार झालेल्या आहेत तर लाईन्स ऑफ फोर्स पासूनच झालेल्या आहेत. जर लाईन्स ऑफ फोर्स पासूनच जर ह्या ट्यूब ऑफ फोर्स तयार झालेल्या असतील तर ह्या ट्यूब ऑफ फोर्सची कॅरेक्टरिस्टिक्स ही कंपल्सरी आयडेंटिकल असणं गरजेचं आहे. कुणाला आयडेंटिकल असणं गरजेचं आहे तर लाईन्स ऑफ फोर्सला असणं गरजेचं आहे. म्हणून ट्यूब ऑफ फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि लाईन्स ऑफ फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतील, सारख्या असतील. मग लाईन्स ऑफ फोर्स मध्ये आपण त्या ठिकाणी काय केलं होतं तर आपण त्या ठिकाणी एक काम केलं होतं. दोन व्याख्या पाहिल्या होत्या, दोन डेफिनेशन पाहिल्या होत्या. वन वॉज इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी आणि नंबर 2 इलेक्ट्रिक फ्लक्स. मग जर आपण विचार केला ट्यूब्स ऑफ फोर्सच्या माध्यमातून किंवा ट्यूब्स ऑफ फोर्सचा विचार करून ह्याच दोन डेफिनेशन लिहायच्या जर असतील तर त्या कशा लिहिणार तर द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक ट्यूब्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू युनिट एरिया, त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी असं म्हणतो. एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सच्या संख्येला we call it as electric flux density. Similarly, the total number of electric tubes of force passing normally through complete surface मधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची जी काही संख्या असेल त्या संख्येला we call it as electric flux. म्हणजे ट्यूब्स ऑफ फोर्सच्या माध्यमातून देखील इक्वेशन काय तयार होईल बाळांनो, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. हेच इक्वेशन तयार होईल. आणि कसलं इक्वेशन आहे, इट इज अ स्केलार इक्वेशन. मग आपण नंतर विचार त्या ठिकाणी केला होता. आता नंतरचा विचार आपण नंतर बघू, तोपर्यंत इथपर्यंतचा पार्ट लिहून घ्या. तर या ठिकाणी बंद करून टाकायचं, कंपॅरिझन बंद करायचं आणि मेन हेडिंग घ्यायची इलेक्ट्रिक ट्यूब्स ऑफ फोर्स. कंपॅरिझन कम्प्लिटली शटडाऊन, फक्त आता इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा लिहितून. आणि जिथं मॅग्नेटिझम मला पाहिजे असेल तिथं नोटच्या स्वरूपात मी ऍड करत जाईन. इट इज व्हेरी इझी टू स्टडी इलेक्ट्रिक फील्ड due to point charges. Electric field due to point charges by making use of
by making use of electric line of force. But whenever a surface is being completely charged, whenever a surface is being completely charged, then it is difficult, to study by making use of electric line of force. By making use of electric line of force. Hence Faraday introduced a new concept of electric tubes of force. First stop. Next ओळीमध्ये, next line मध्ये, the electric lines of force originating from every point of a closed boundary drawn over a charged surface gives a tube-like structure known as electric tube of force. First stop. पुढच्या दिशेमध्ये next line. As the tubes of force are formed, तयार झालेले are formed by कुणामुळे? electrical lines of force, comma, the characteristics of electric tube of force, are identical to कुणासारख्या? electric lines of force, identical to the electric lines of force. Full stop. खाली लिहा. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, त्याची व्याख्या. आता पूर्वी हीच व्याख्या लिहिली होती, मात्र लाइन्स ऑफ फोर्सच्या माध्यमातून लिहिली होती. आता आपल्याला वेगळ्या माध्यमातून लिहायची आहे. हां, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, त्याच्याबद्दल the total number of electric
lines of force, tubes of force, the total number of electric tubes of force passing normally through unit area is electric flux density. खाली electric flux. The total number of electric tubes of force passing normally through complete surface is electric flux. म्हणून खालच्या ओळीतल्या electric flux is equal to काय लिहिणार? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया आणि त्याच्यानंतर काय लिहिणार? इट इज कुठलं इक्वेशन? स्केलार इक्वेशन. लक्ष द्या. आता या ठिकाणचा पुढचा प्रॉब्लेम आपण काल पाहिला होता की समजा जर माझ्याकडे एखादा सरफेस आहे आणि ज्या सरफेसला मी चार्ज दिलेला आहे आणि मला त्या ठिकाणी करायचं काय तर ट्यूब्स ऑफ फोर्स काढायचे आहेत. म्हणून मी काल वेगवेगळे एक्झाम्पल तुम्हाला दिले होते आणि त्या ठिकाणी एक गोष्ट प्रूव्ह केली होती. जसं जसं तुम्ही माणूस बदलत जाता तसतसं त्याची क्लोज्ड बाउंड्री काढण्याची पद्धत बदलत जाते आणि तेवढ्याच सरफेस पासून बाहेर निघणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या देखील काय होत जाते? चेंज होत जाते. कोणी येतो एकच मोठं काढतो क्लोज बाउंड्री, कोणी 4 काढतो, कोणी 10 काढतो, कोणी 50 काढतो, कोणी 1000 काढतो. ज्यानं 1 काढली त्याच्यासाठी एकच ट्यूब ऑफ फोर्स झाली, ज्यानं 4 काढले त्यासाठी 4 झाल्या, ज्यांनी 100 काढले त्यासाठी 100 झाल्या. या पद्धतीनं व्हॅरी होईल. फॅरेडे म्हणतो असं नाही होणार. तो त्या ठिकाणी एक नियम सांगतो आणि इथून या नियमावलीची सुरुवात होते. समजून घ्यायला चालू करा. तो म्हणतो तुमच्याकडे सरफेस आहे, यस. तुम्ही त्याला चार्ज दिलाय? हो दिलाय आम्ही. टोटल चार्ज तुम्ही किती दिलाय त्याला? मी म्हणलं त्याला आम्ही टोटल चार्ज दिलेला आहे किती आहे? कॅपिटल क्यू आहे. मग एवढा क्यू चार्ज दिलेला जर तुमचा सरफेस कुठं ठेवलाय तुम्ही? मी म्हणलं हवेमध्ये ठेवलाय. मग त्याला म्हणलं हवेची परमिटिव्हिटी काय असते? मी म्हणलं त्या ठिकाणी असते ॲप्सिलॉन नॉट, एवढी हवेची परमिटिव्हिटी असते. त्यानं मग त्या ठिकाणी म्हणला की एवढ्या सरफेस पासून बाहेर पडणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या त्या ठिकाणी असेल क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट. लॉजिकल क्लिअर? जर एखादा सरफेसला जर क्यू चार्ज दिलेला असेल आणि तो जर एखाद्या ठिकाणी सरफेस ठेवला आहे ज्याच्या सराउंडिंगच्या मीडियमची परमिटिव्हिटी जर ॲप्सिलॉन इतकी असेल तर त्या ठिकाणी त्या सरफेस पासून बाहेर पडणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या किती असेल? क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन इतकी असेल. समजा जर माझ्याकडे युनिट पॉझिटिव्ह चार्ज असेल, मी सरफेसला फक्त युनिट पॉझिटिव्ह चार्ज दिलाय आणि त्याला मी त्या ठिकाणी एअर मध्ये जर ठेवलेलं असेल ज्याची परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन नॉट इतकी आहे,
तर त्याच्यापासून बाहेर ट्यूब्स ऑफ फोर्स किती पडतील, तर इट इज अ क्यू नॉट डिवायडेड बाय व्हॉट, एप्सिलॉन नॉट. ह्या सगळ्या वाक्यावरून काय कळालं तुम्हाला, तर हे कळणं गरजेचं आहे. कुठल्याही चार्ज सरफेस मधून बाहेर पडणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या आधारित असते दोन गोष्टीवर. एक, मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. नंबर दोन, द मीडियम सराउंडिंग द चार्ज. त्या चार्जला सराउंड करणारा मीडियम कोण आहे आणि त्या चार्जची मॅग्निट्यूड किती आहे, ह्या दोन गोष्टीवरती आधारित असते. आता लॉजिक कळालं. whenever a charge q is being kept, whenever a surface which is being charged to a value of q and is being kept in a surrounding of a medium of a permittivity epsilon, then the total number of tubes of force originating from this surface is what, q divided by epsilon. समजा या सरफेसला जर क्यू चार्ज दिलेला असेल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जणू काही मी हवेत ठेवल्यासारखं त्याला ठेवलेला असेल, म्हणजे त्याची परमिटिव्हिटी एप्सिलॉन नॉटच्या परमिटिव्हिटीच्या मीडियम मध्ये जर ठेवत असेल, तर ह्या क्षणाला या सरफेस मधून किती बाहेर पडतील, तर त्या पडतील क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. म्हणून व्हॉट इज कन्क्लुजन, कन्क्लुजन काय आहे, द टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम a charged surface always depends on number one, magnitude of the charge, and number two, the medium surrounding the charge. काही अडचण याच्यामध्ये. हा फॅराडेचा नियम कळाला तुम्हाला, तो पहिल्यांदा आपण लिहू. खाली लिहा. according to Faraday, if a surface is being given, according to Faraday, if a surface is being given charge capital Q, is being given charge capital Q, and it is placed in a medium surrounding the charge, having a permittivity epsilon, then the total number of tubes of force, originating from such a charged surface, is किती असेल, q divided by epsilon, is q divided by epsilon. फर्स्ट ऑफ खालच्या ओळीतल्या, it indicates that the number of tubes of force originating from a charged surface depends on कॉमा टाका, खाली लिहा. नंबर वन magnitude of the charge,
आणि नंबर 2 मीडियम सराउंडिंग द चार्ज, आणि नंबर 2 मीडियम सराउंडिंग द चार्ज. आता लक्ष घ्या, आता हे सगळं आलं. आता हळूच आपण 12वी मध्ये कसा प्रवेश करतो ते लक्ष द्यायचं. आत्ताच आपण 2 मिनिटापूर्वी डेफिनेशन्स पाहिल्या. एक फ्लक्स डेन्सिटीची पाहिली, एक फ्लक्सची पाहिली. फ्लक्स डेन्सिटीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या. फ्लक्स म्हणजे कोण? कंप्लीट सरफेस मधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या. पण ट्यूब्स किती निघतील किंवा ट्यूब्स किती असतील तर ते आधारित आहे. कुणावर आधारित आहे? मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज आणि नंबर 2 द मीडियम सराउंडिंग द चार्ज. आता लॉजिक लक्षात आलं या ठिकाणी. एवढं म्हणल्यानंतर आपण त्या फॅराडेला म्हणलं की बाबा रे आमचं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती सुंदर होतं, किती सोपं होतं. तू जर आम्हाला म्हणला असतास की माझ्याकडे जर एखादा चार्ज क्यू आहे, त्याच्यापासून आर अंतरावर जर एक पी पॉइंट जर असेल आणि हा जर पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर या पी पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते 1/4πε × Q डिवायडेड बाय R². एवढी असते. हे आम्हाला पटकन सांगता येतं. आणि पॉझिटिव्ह चार्ज मुळे ही नेहमीच कशी असते तर अवे जाणारी असते. हेही आम्हाला सांगता येतं. इतकं सोपं होतं आमचं. आता तू नवीन काहीतरी फ्लक्स डेन्सिटी आणून ठेवलायस. आमच्या नशिबाला आम्हाला ते कळत नाही. आम्हाला आता संबंध पाहिजे. कोणाचा संबंध पाहिजे? तुझं हे फ्लक्स म्हणजे काय, हे फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, आणि आम्ही जे सोपं शिकलो होतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल वगैरे, त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? जर आहे तर कसा आहे हे आम्हाला पहिल्यांदा सांग. त्यानं म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, एक काम करू म्हणलं आपण. एक क्यू चार्ज घ्या, पॉझिटिव्ह घ्या. त्या क्यू चार्ज पासून आर अंतरावर तुमचा पी पॉइंट आहे. आता या पी पॉइंटची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हा शब्द म्हणल्याबरोबर तुम्हाला फॉर्म्युला त्याचा माहिती आहे. कारण या चार्जला सराउंड करणारा जो काही मीडियम आहे त्या मीडियमची परमिटिव्हिटी किती आहे? एप्सिलॉन इतकी आहे. म्हणून इंटेन्सिटीचं तुमचा पी पॉइंटचं ते इक्वेशन आहे. हे तुम्हाला माहिती आहे. जुनं म्हणलं आम्हाला तर पहिलंच माहित होतं हे. आता नवीन लक्षात घ्या. तो म्हणतो तुम्हाला ह्या क्यू चार्जच्या भोवती आर रेडियसचा एक स्फिअर काढा. म्हणलं काढला. आता स्फिअर म्हणल्याबरोबर आपल्याला काही गोष्टी माहित पाहिजेत. मी जर तुम्हाला म्हणलं बाळांनो स्फिअरचा सरफेस एरिया किती असतो, इट इज ऑलवेज 4πr². जे आर कोण आहे या ठिकाणी? त्या स्फिअरची रेडियस आहे. यस ऑर नो? तिकडा उकडगाव. हा, आर रेडियस वर पी, आर अंतरावर पी पॉइंट आहे ना. मग तुम्ही एक काम करा, आर रेडियसचा या क्यू चार्जला सेंटर घ्या आणि त्या ठिकाणी काय करा, एक स्फिअर काढा. फॅराडे म्हणला मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे जर क्यू चार्ज असेल आणि त्याच्या भोवतीची सराउंडिंगच्या मीडियमची परमिटिव्हिटी जर एप्सिलॉन इतकी असेल तर या क्यू चार्ज पासून बाहेर पडणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या किती असेल? क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन इतकी असेल. त्यानं म्हणलं ह्या क्यू चार्ज पासून किती ट्यूब बाहेर पडतील तर क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन. त्यानं म्हणला काढा. ठीक आहे. ही पहिली
ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, पाचवी, सहावी, सातवी वगैरे वगैरे, आणि शेवटची क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन इतकी. म्हणजे क्यू बाय ॲप्सिलॉनचा आपला नियम किती आला? 8 आला. म्हणून मी किती काढल्या? 8 काढल्या. 16 आल्या असं तर मी अजून 8 काढले असते, म्हणजे बरोबर झाला असता हिशोब आपला. क्यू बाय ॲप्सिलॉन काहीतरी नंबर असेल ना, क्यू बाय ॲप्सिलॉन काहीतरी नंबर असेल, आणि तो जो नंबर आहे 8 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 100 असेल, 1000 असेल, लाख असेल. लाख असेल तर 1 2 3 4 5 हे अशा युनिफॉर्म काढल्या सगळ्या. किती काढल्या? लाख. आता पहिला नियम, ही ट्यूब कुठून निघू लागली बाळांनो? ह्या स्फिअरच्या सेंटर मधून निघू लागली. यस ऑर नो? सेंटर मधून निघालेली रेषा तुमच्या सरफेस मधूनच जाताना नेहमीच सरफेसला कशी जाते? नॉर्मल जाते किंवा परपेंडिक्युलर जाते. हे किती ट्यूब होता तुमच्याकडे? मग आमच्याकडे एवढ्या होत्या हो. आणि या सगळ्या ट्यूब कशा गेल्या? परपेंडिक्युलर गेल्या. कुठून गेल्या? अख्ख्या स्पिअर मधून गेल्या. इकडं 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 समोर मागं वगैरे सगळीकडे गेल्या, युनिफॉर्म गेल्या. म्हणजे स्पिअरच्या किती सरफेस मधून गेल्या? 4πr² एवढ्या सरफेस मधून गेल्या. मग मला एक वाक्य म्हणता येईल का? तुमच्या स्फिअरच्या 4πr² एवढ्या सरफेस मधून सेंटरला असणाऱ्या क्यू चार्ज पासून बाहेर पडणाऱ्या क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन एवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स प्रत्येक वेळी जाताना या सरफेसला कशा चाललेल्या आहेत? नॉर्मल चाललेल्या आहेत. म्हणजे त्याचा अर्थ 4πr² सरफेस मधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या किती आहे? क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन इतकी आहे. त्यानं म्हटलं व्हेरी गुड. तुमचा जो पी पॉइंट आहे, या पी पॉइंटच्या भोवती तुम्ही एक काम करा. आता युनिट सरफेस घ्या. किती घ्या? 1. युनिट म्हणजे किती? 1. आता सांगा, तुमच्या अख्ख्या सरफेस मधून जर क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन एवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स नॉर्मली चाललेल्या आहेत, तर ह्या युनिट एरिया मधून किती चाललेल्या आहेत? म्हणजे याचा अर्थ 4πr² सरफेस मधून एवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स नॉर्मल चाललेल्या आहेत. तर एका युनिट एरिया मधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या काय असेल? त्याच्या आधी काढू लागलात काय? एका युनिट एरिया मधून नॉर्मल जाणाऱ्या इलेक्ट्रिक ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या. आता मला सांगा, एका युनिट एरिया मधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या म्हणजे कोण असतं? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली काय काढायचा प्रयत्न करू लागलात? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे याचा अर्थ काय काढताय तुम्ही? इनडायरेक्टली इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी काढताय. यस ऑर नो? 4πr² सरफेस मधून क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन एवढ्या ट्यूब्स ऑफ फोर्स चालल्यात, आणि सगळ्या कशा चालल्यात? नॉर्मल चालल्यात. जर या सगळ्या नॉर्मल जात असतील तर पी पॉइंटच्या भोवती काढलेल्या युनिट एरिया मधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या काय? म्हणजेच त्या ठिकाणची कोण? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी काय? मग व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू काय लिहू? 1 into this डिवायडेड बाय दिस. म्हणजे याचा अर्थ क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन डिवायडेड बाय 4πr². यस ऑर नो? यालाच मी असं लिहितो 1/4πε इंटू क्यू डिवायडेड बाय r². अरे बापरे, हे कशाचं इक्वेशन आलं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे याचा अर्थ हे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी हे दुसरं तिसरं काहीही नाहीये. हे कोण आहे? इट इज अ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. पण ह्या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम आहे. तुमच्या इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीला तुम्ही दरवेळेस ठोकू म्हणले. इट इज अ स्केलार क्वांटिटी. जेव्हा ही व्याख्या लिहिली, फॉर्म्युला लिहिला, तुम्ही तिथं वाक्य लिहून ठेवले
इट इज अ स्केलार इक्वेशन. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही कोण आहे? स्टडी आहे. कुणाची? इलेक्ट्रिक फील्डची. कशा फॉर्म मध्ये? वेक्टरच्या फॉर्म मध्ये. म्हणजे हा प्युअरली वेक्टर आहे. आता आला प्रॉब्लेम माझ्या समोर. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीला मी इंटेन्सिटी लिहू शकतो. मग माझं इलेक्ट्रिक फ्लक्स नावाचं जे इक्वेशन होतं ते असं होतं बाळांनो, इनटू एरिया असं होतं माझ्याकडे. आता मला काय करावं लागेल? या इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीला मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर लिहायचं असेल तर माझ्या समोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उभा राहतो. हा तर वेक्टर आहे, हे तर प्युअरली स्केलार आहे. उत्तर मला स्केलार पाहिजे, हा वेक्टर आहे. मग काय नियम? आडला हरी गाढवाचे पाय धरी. तुम्हाला पाय पडावं लागतील. कुणाच्या? एरियाच्या. त्याला रिक्वेस्ट करावं लागेल काय म्हणून? बाबा रे तू वेक्टर हो, जेणेकरून तुझ्या बरोबर मला काय घेता येईल? डॉट प्रॉडक्ट घेता येईल. जर तुझ्या बरोबर मी डॉट प्रॉडक्ट घेतलं तर ऑटोमॅटिकली उत्तर काय येईल? स्केलार येईल आणि मी आनंदी होईन. म्हणजे याचा अर्थ हा जर वेक्टर ई असेल तर हा डॉट वेक्टर डीएस. आता आलं लक्षात? म्हणून इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर डीएस. का बरं येतं? तर याच्यामुळं येतं. आता तुम्हाला डिफाईन करावं लागेल. हु इज दिस फेलो मिस्टर वेक्टर डीएस? हा कोण आहे तो? वेक्टर डीएस इज द एरिया वेक्टर. एरिया वेक्टर म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी सांगता पाहिजेत, त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन. का? कारण त्याला एकदा वेक्टर म्हणलं ना तुम्ही, वेक्टर म्हणल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी सांगता झाल्या पाहिजे, त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन. आता प्रॉब्लेम लक्षात घ्या. हा चॉकचा बॉक्स मी तुमच्या समोर धरलाय. आपण हा बॉक्स कंप्लीट क्लोज आहे इमॅजिन करूत. हा एक सरफेस आहे, हा एक आहे, खालचा एक आहे, वरचा एक आहे, साईडचा एक, बॅक साईडचा आहे. वरचा मोठा आहे, खालचाही मोठा आहे, त्याच्यानंतर हा आहे, त्याच्यानंतर हा आहे, त्याच्यानंतर रुंदीचा हा लहान आहे थोडासा. आता याचा एरिया वेक्टर म्हणजे काय? एरिया वेक्टर इज अ वेक्टर ड्रॉन. कसा? ड्रॉन नॉर्मल टू द गिव्हन सरफेस ऑलवेज इन आउटवर्ड डायरेक्शन. हा बॉक्स जर असेल तर याची आउटवर्ड डायरेक्शन कुठं असेल? इकडं असेल. म्हणून हा एरिया वेक्टर कसा असेल? असा असेल. याचा एरिया वेक्टर कसा असेल? हे असा असेल. का? लांब असेल ना थोडी, कारण लेंथ ऑफ ॲरो, ॲरोची लेंथ काय इंडिकेट करते? मॅग्निट्यूड. म्हणून इथं कसा एरिया मोठा आहे म्हणून त्याची मॅग्निट्यूड जास्त आहे. मॅग्निट्यूड जास्त म्हणून लांब गेला हा, हा थोडा कमी गेला, हा एकदम बारीक असेल, हा हे लांब गेला असेल. म्हणजे एरिया वेक्टर कसा असतो? एरिया वेक्टर इज अ वेक्टर ऑलवेज ड्रॉन नॉर्मल टू द गिव्हन सरफेस इन आउटवर्ड डायरेक्शन. हा तुमच्या एरिया वेक्टरचा संबंध आहे. आता लक्षात घ्या, हे आपल्याला लिहून काढायचं. लिहून काढल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या त्याच्या कंडिशन्स पाहायचे. ह्या कंडिशन्स एकदा तुम्हाला कळाल्या की गॉस थेरमचं कुठलंही ऍप्लिकेशन तुम्हाला पाठ करावं लागत नाही. एकही ऍप्लिकेशन पाठ करायचं नाही. सगळे ऍप्लिकेशन ऑटोमॅटिक कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्या लक्षात राहतात. म्हणून पुढचं रिलेशन बिटवीन हे इक्वेशन्स तुमच्या कुठंही दिलेले नाही आहेत पुस्तकात. मी सगळे तुम्हाला लिहून देतोय कारण प्रत्येक वाक्य तुम्हाला कळायला पाहिजे की का बरं अस्तित्वात तिथे येऊ लागले. हे रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हा हे डायग्राम काढून घ्या. पी पॉइंट काढून घ्या. आर अंतर. इथंच गप बसला तो फराडे कसा आहे? इथेही प्रॉब्लेम आहेत नवे नवे.
मग फराडे तिथले प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. तो काय करतो ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघू. चला झालं, लिहा खाली. कन्सिडर ए चार्ज क्यू, consider a charge q present in a medium, consider a charge q present in a medium of permittivity epsilon, of permittivity epsilon, full stop. Let p be a point, full stop. Let p be a point at a distance smaller from the charge q, smaller from the charge q, full stop. The electrical intensity, the electrical intensity at point p, at point p due to charge q is, due to charge q is equal to 1 upon 4 pi epsilon into q divided by r square. ठीक है, खालच्या ओळीत draw a sphere of radius r, of radius r and charge q at its center. खाली लिहा. According to Faraday, the number of tubes of force, the number of tubes of force originating from this charge q, from this charge q is q divided by epsilon, is q divided by epsilon, and they passes normally, and they passes normally through the surface of the sphere, normally through the surface of the sphere, having a surface area, having a surface area किती आहे 4 pi r square. Full stop. खाली. Hence the number of tubes of force, hence the number of tubes of force passing normally through unit area, through unit area drawn around point P, drawn around point P is कॉमा टाका खालच्या ओळीत. आता वर जे आपण वाक्यरचना लिहिली ती वाक्यरचना कोणाची आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीची आहे. म्हणून खालच्या ओळीत इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू, न्यूमरेटर मध्ये काय येईल q बाय एप्सिलॉन, डिनॉमिनेटर मध्ये काय येईल 4 पाय r स्क्वेअर. म्हणून उत्तर काय येईल 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन इंटू q डिवाइडेड बाय r स्क्वेअर, किंवा इज इक्वल टू कोण असेल कॅपिटल E. हॅन्स म्हणून तिथं वाक्य लिहावं लागेल. हॅन्स इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, electric flux density is numerically equal to, बरोबर आहे ना, मॅग्निट्यूड मध्ये सारखी असते. इज कशी असते न्यूमरिकली इक्वल टू व्हॉट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हेन्स द इक्वेशन कॉमा टाका खालच्या ओळीमध्ये
electric flux is equal to electric flux density multiplied by area in this equation. In this equation electric flux density can be replaced by electric intensity, which is a vector, in a following manner. खाली दिलेल्या पद्धतीने तुम्हाला बदलता येईल. In a following manner, electric flux is equal to vector E dot vector ds. Vector E dot vector ds. खाली लिहा. Where vector ds, त्याच्याबद्दल लिहावं लागेल ना, कोण आहे तो? Where vector ds कोण आहे तो? is area vector, always drawn कसा? normal to the given surface, normal to the given surface, always in outward direction, लक्ष द्या इकडं. आपण जनरली म्हणतो वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी इंटू व्हॉट? कॉस थीटा. यस ऑर नो? मी जर तुम्हाला म्हणलं व्हॉट इज अ थीटा, काय म्हणता तुम्ही? थीटा इज द अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. यस ऑर नो? सिमिलरली इलेक्ट्रिक फ्लक्स, बरोबर आहे, is equal to vector E dot vector ds is equal to E into ds into what? Cos theta. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, what is a theta? It is the angle between the direction of electric intensity and normal drawn to the surface ds. ds ला नॉर्मल काढलेला कोण असतो? वेक्टर ds असतो. म्हणून म्हणताना काय म्हणणार? एक तर तुम्ही म्हणा थीटा इज द व्हॉट? अँगल बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर अँड एरिया वेक्टर. हे वाक्य झालं. पण मला इथल्या स्वरूपात आता म्हणायचंय, हे मॅग्निट्यूड मध्ये दोघेही विचार आहे. म्हणून काय म्हणणार? थीटा इज द अँगल बिटवीन व्हॉट? the direction of electric intensity and normal drawn to the given surface. काही अडचण? म्हणून लिहा खाली, म्हणून खालच्या ओळीत electric flux is equal to E into ds into cos theta. E into ds into cos theta. Where theta is the angle between the direction of electric intensity, and
the normal drawn and the normal drawn to the surface ds, normal drawn to the surface ds. आपल्याला जनरली आपल्या डोक्यात असं येतं, ज्या ज्या वेळेस परपेंडिक्युलर म्हणलं की आपण काय करतो 90 डिग्रीज म्हणतो, ज्या ज्या वेळेस पॅरलल म्हणलं की आपण काय म्हणतो 0 डिग्रीज म्हणतो. ह्या कल्पना थोड्याशा बदलूत. आता आपण कसं बदलायच्या, का बरं बदलायचे, त्याची कारणं समजून घ्या. हे रिझनिंग आहेत सगळे, तुमचे गॉस थेरमचे ऍप्लिकेशन याच्यावर आधारित. आता मी जे काही सांगणार आहे मी याच्यामध्ये मी या ठिकाणी केस 1 घेतो, पहिली कंडिशन घेतो मी. माझ्याकडे या ठिकाणी हा सरफेस डीएस आहे आणि या सरफेस डीएस ला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नॉर्मल आहे. माझ्याकडे कोण आहे, सरफेस डीएस आहे आणि या सरफेस डीएस ला माझी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल आहे म्हणल्याबरोबर थिटा किती आहे म्हणणार तुम्ही, 0 येईल इथं. का, लक्षात घ्या, थिटा कोण आहे, अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड नॉर्मल ड्रॉन टू सरफेस डीएस, ज्याला वी कॉल इट एज वेक्टर डीएस. आता बघा, वेक्टर डीएस आणि वेक्टर ई कसे झाले, सेम डायरेक्शन. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी थिटा इज इक्वल टू काय येईल, 0. म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय येईल, ई इंटू डीएस. का बर, कारण कॉस थिटा इज इक्वल टू 1. मी या ठिकाणी पुढे म्हणतो केस 2 आणि याच्या या ठिकाणी म्हणतो की माझ्याकडे सरफेस डीएस असा आहे की त्या सरफेस डीएस ला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, पॅरलल आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज पॅरलल टू सरफेस डीएस. पॅरलल टू सरफेस डीएस म्हणले की आपल्या डोक्यामध्ये लगेच पटकन येतं थिटा इज इक्वल टू 0. चूक. हा झाला डीएस, हा झाला बाळांनो तुमचा डीएस. पण व्हॉट इज अ वेक्टर डीएस, त्या सरफेसला काढलेला नॉर्मल, म्हणजे हा असेल वेक्टर डीएस. हा जर वेक्टर डीएस असेल आणि हा वेक्टर ई असेल, त्या दोघांमधला अँगल किती आहे, 90. म्हणून इथं थिटा किती घ्यावा लागतो, 90. मग अशा अवस्थेमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय येईल, 0. आता आलं लक्षात. ज्या ज्या वेळेस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सरफेसला परपेंडिक्युलर असते, त्या वेळेस थिटा 0 असतो, कॉस थिटा 1 असतो. म्हणून फ्लक्स ई इंटू डीएस असतो. ज्या वेळेस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सरफेसला पॅरलल असते, त्या वेळेस थिटा 90 होतो. म्हणून फ्लक्स किती होतो, 0 होतो. आता लॉजिकल लक्षामध्ये. आता या ठिकाणी मी शेवटचं लिहितो केस 3. माझ्याकडे हा सरफेस असा वाकडा आहे आणि ही इंटेन्सिटी अशी चाललेली आहे. हा आहे तुमचा कोण, सरफेस डीएस आहे. सरफेस डीएस ला हा कोण असेल, नॉर्मल. हा कोण असेल, वेक्टर डीएस. वेक्टर ई आणि वेक्टर डीएस मध्ये अँगल किती आहे, थीटा आहे. थीटा जर असेल तर या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स काय येईल, ई इंटू डीएस इंटू कॉस थीटा. आता आलं लक्षामध्ये. घ्या खाली लिहा, इथं हे लिहिलं, केस 1, केस 2, केस 3, 3 केसेस करून घ्या तयार. पहिल्या केसमध्ये लिहा वाक्यरचनेच्या मध्ये, व्हेनेवर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नॉर्मल टू द सरफेस. बरोबर. केस 1 मध्ये काय लिहिणार, व्हेनेवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नॉर्मल टू द सरफेस डीएस. सेकंड केस मध्ये काय लिहिणार, व्हेनेवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज पॅरलल टू द सरफेस डीएस. आणि केस 3 मध्ये मेक्स सम अँगल with a normal drawn to the surface ds.